नागपुरातून जिल्ह्यातील 27 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आजपासून प्रक्रिया सुरू झाली। यामुळे इच्छुक उमेदवारांनी नेत्यांच्या आशीर्वादासाठी नेत्यांच्या दारात रांगा लावल्यात। महसूल मंत्री बावनकुळेंच्या घरासमोर सकाळपासूनच गर्दी दिसते। काहींनी साधी भेट असल्याचं सांगितले तर काहींनी उमेदवारीसाठी शब्द घेण्याचा प्रयत्न केलाय। रामटेक आणि पारशिवनीत भाजप अध्यक्षपदासाठी स्थानिक पातळीवर हालचाली सुरू आहेत। आजपासून नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी खरं तर नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होते। मी सध्या आहे कोराडी येथे चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत, आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, यांच्या निवासस्थानावर मोठ्या प्रमाणात सकाळपासून आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे। खरं तर इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, कारण की अजूनही काय आहे, कोणाला उमेदवारी मिळेल अजून स्पष्ट झालेलं नाही। साहेबांना सहज भेटायला आलो आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायला, त्यांच्याशी चर्चा करायला। निवडणुकीच्या अनुषंगाने आशीर्वाद आहे। हो, आता वारे तर तेच वाहत आहे, पण सहज भेटायला आलो, सहज भेट आहे आमची। हां, त्यांचा आता निवडणूक आहे रामटेकची, तर त्या बाबतीत त्यांचा आशीर्वाद घ्यायसाठी आलो आहे। आशीर्वाद घ्यायसाठी आले तुम्ही? काका बस त्यांचा आशीर्वाद घ्यायला आलो रामटेकवरून आले। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने आहे, मोठ्या प्रमाणात जे आहे खरं तर इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने जे असते नेत्यांच्या जे आहे आपलं मिळवण्यासाठी, आशीर्वाद मिळवण्यासाठी खरं तर ही सगळी गर्दी आहे। आणि आपण पाहू शकतो प्रत्येक जण जो आहे या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळण्यासाठी यार सर्वतोपरी प्रयत्न केले जात असतात, नेत्यांसोबत प्रयत्न केले जात असतात। आणि त्यासाठी जे आहे हे सगळे पदाधिकारी जे आहे रामटेक आणि पारशिवनी या भागातून आल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे। त्यामुळे सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।